बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांनो तुम्ही सबस्क्राइब केला नसाल तर तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसैनिकांनो शिवसेना एक वादळ सर्वांनी सबस्क्राइब जरूर करावं, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारा माहितीपट मला तुम्हा सर्वांपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाची मदत होते। तुम्ही सर्वांनी सबस्क्राइब जरूर करावं। काल आपण पाहिलं असाल, कल्याण आणि ठाणे या ठिकाणी राज ठाकरेंच्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या 2 सभा झाल्या। दोनही सभांची भाषणं मी एकत्रित ऐकली। दोनही सभांमध्ये तेच मुद्दे त्यांनी मांडले, जे त्यांनी कल्याणमध्ये मांडले सुरुवातीला, तेच मुद्दे ठाण्यात मांडले। या सर्व सभेतले एकत्रित करून मी 5 मुद्दे तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय। ज्या 5 मुद्द्यांमध्ये त्यांनी अनेक प्रश्न, जसे प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदेंवर उपस्थित केले तसेच प्रश्न शिवसेनेवर देखील उपस्थित केले। या 5ही प्रश्नांना शिवसैनिकांनो अगदी पुढच्या 10च मिनिटात मी उत्तर देणार आहे। पण लक्षात ठेवा, हे सारं पोहोचवा सर्वांपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवा कशा प्रकारे असले फेक नॅरेटिव्ह सेट केले जातात। आणि राज ठाकरे खर तर या नेत्याविषयी काय म्हणावं मला माहित नाही। ते म्हणतात ना, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, म्हणतात ना, उठा उठा दिवाळी आली। त्याला थोडंसं बदललं तर ते असं होईल, उठा उठा दिवाळी आली, भूमिका बदलायची वेळ झाली। उठा उठा दिवाळी आली, भूमिका बदलायची वेळ झाली। म्हणजे काल काय म्हणाले, आज काय म्हणतायत आणि भविष्यात काय म्हणतायत, कशाला कशाची थांगपत्ता नाही। मी तुम्हाला वारंवार सांगितलंय, मी काय या सगळ्या गोष्टी सांगतो लक्षात घ्या। 14 ला पाठिंबा, 19 ला विरोध, 24 ला पाठिंबा म्हणजे 24च्या लोकसभांना पाठिंबा तर विधानसभांना विरोध। हे नक्की काय चाललंय तुम्हाला सांगतो, मी अगदी स्पष्टपणे सांगतो। राज ठाकरेंनी, आता मला आणखी एक गोष्ट तुमच्या सर्वांसमोर वारंवार ते घेऊन येत आहेत, वारंवार आपल्या सगळ्या सभांमध्ये, सगळ्या पत्रकार परिषदांमध्ये एक गोष्ट ते वारंवार उल्लेख करतायत। उद्धव साहेबांना, म्हणजे उद्धव ठाकरेंना त्यांच्या भाषेमध्ये आपल्या उद्धव साहेबांना 2.5 वर्षाचा शब्द दिला होता, तर स्वतः मोदी किंवा शहा त्यांच्या सभांमधनं म्हणायचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार आहेत। अशाचा एकही व्हिडिओ त्यांनी दाखवला नाही, एकही व्हिडिओ। कारण तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार आहेत, मग त्याच वेळेत हा विरोध का केला नाही, त्याच स्टेजवर उद्धव साहेबांनी सांगितलं का नाही? मग ज्यांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या होत्या काँग्रेस आणि एनसीपीच्या बरोबर, त्यांच्या बरोबर जाऊन उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर बसले। काय सांगितलं म्हणे, तर म्हणे मला अमित शहानी सांगितलं होतं की म्हणे 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद ह्याची आम्ही तुम्हाला देतो। कुठे झाले? 4 भिंतीत। मी मागे म्हटलं होतं ना की अरे तुमच्या समोर, या उद्धव ठाकरेंच्या समोर, उद्धव ठाकरे व्यासपीठावरती असताना नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील। अमित शहाची सभा चालू असताना उद्धव ठाकरे व्यासपीठावरती, अमित शहा काय म्हणाले की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आक्षेप काय घेतला त्यावेळेला? आता तुम्ही मला सांगा, 2.5 वर्ष समजा असा आपला फॉर्म्युला ठरलेला आहे, मग 2.5 वर्षामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीसला बनवा काय, किंवा बावनकुळेला बनवा काय, किंवा दानवेला बनवा काय, किंवा किरीट सोमय्याला बनवा काय, आमचं काय घेणं आहे, काय देणं आहे? तुमच्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचंय हा तुमचा लुकआउट आहे, हा तुमचा प्रश्न आहे। त्यामुळे त्या स्टेजवर सांगणं न सांगणं याच्याशी आमचं काय घेणं देणं? बरं, मला एक कळत नाही, राज ठाकरे नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत? मग राज ठाकरेंनी हे भारतीय जनता पक्षाचं किंवा ह्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने या सगळ्या गोष्टी उचलून धरण्याचं नेमकं कारण काय मला माहित नाही। आता तुम्हाला आणखी काही गोष्टींची उत्तर देतो, लक्षात घ्या। मी वारंवार 2 व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत, ते आजही मी पुन्हा दाखवणार आहे। जरी तुम्ही ते पाहिले असतील तरी माझा एक उद्दिष्ट आहे याच्या मागचं, तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा। शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ज्या वेळेस, म्हणजे 14 ला तुटलेली युती ज्यावेळेस 19 मध्ये पुनर्प्रस्थापित झाली, त्यावेळेस त्यांनी बाहेर येऊन मातोश्रीच्या बाहेरच्या शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितलं की आतमध्ये अशा प्रकारचं बोलणं झालेलं आहे,
सगळ्या गोष्टीत समसमानता असणार आहे, शिवसेनेला पदांमध्ये सत्तांमध्ये समान वाटा मिळणार आहे या सगळ्यावर. आणि जागांचं सुद्धा त्यांनी सांगितलं की मी वाढीव जागा मागून घेतलेल्या आहेत वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. मग हे व्हिडिओ जगजाहीर असताना अशा प्रकारचा आरोप करणं सन्माननीय राज साहेबांना किती पटलं? जरा हा व्हिडिओ पहा. मातोश्रीच्या बाहेर शिवसेनेचे पक्षप्रमुख येऊन शिवसैनिकांना काय सांगून गेले पहा. युतीची 25 वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती पण सुखाची होती, कारण आपल्यामध्ये तशी काही खेचातणी नव्हती. आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या 22 जागा लढत होतो, त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला आहे. मग शेतकऱ्यांचा असेल, आपला 500 फुटांचा आहे, नाणारचा मुद्दा आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का? हो काय? समान जागा नाही, समान जागा नाही, समान जागा, समान न्याय नाही, समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचा समान वाटप. याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे. पहिले 25 वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, ते मी स्वीकारलेलं नाही. मी आपले जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो. मला माहित नाही हा तळ असेल तर तळात हरलो की जिंकले तुम्ही ठरवायचं. नाही, जिंकणारच साहेब, जिंकणारच. नाही, हा जर कालचा आपला तह असेल तर तळात हरलोय की जिंकलोय? आता पुढची जबाबदारी तुमची आहे. हो साहेब, तळामध्ये जिंकलेलो आहे, आता युद्धात जिंकावं लागेल. साहेब फक्त तुमचा आदेश. मी अर्थातच शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन. त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही, बघणार नाही. आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष करत बसायचं, त्याला लावायचं. मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे, तुमच्या भरोश्यावरतीच जे काय करतो ते मी करू शकतोय. म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि असंच राहणार. भरोश्यावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे. हा एकमेव व्हिडिओ नाही. याच्यानंतर ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्याही वेळेस स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले पदांमध्ये जबाबदाऱ्यांमध्ये आम्ही समानता आणलेली आहे. म्हणजे मित्र पक्षांच्या जागा बाजूला केल्यानंतर उरलेली जागा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष समान लढवेल, इथपर्यंत देखील देवेंद्र फडणवीस म्हटले. तुम्हा सर्वांना मी तो देखील व्हिडिओ दाखवेल. पण तुम्हाला एक सांगू, तो व्हिडिओ पाहायच्या आधी तुम्हाला एक सांगतो, देवेंद्र फडणवीसांनी जशा लोकसभेच्या निवडणुका संपल्या तशी पलटी मारली. समान जागा लढवणारे देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते, देवेंद्र फडणवीसांच्या कमळीने त्या विधानसभेमध्ये म्हणजे 2019च्या विधानसभेमध्ये 164 जागा लढल्या होत्या आणि शिवसेनेने 117 जागा लढल्या होत्या. ही असते शब्द पाळणं, हे असं शिकायचं कमळीकडनं. जरा पहा ना देवेंद्र फडणवीस काय म्हटले होते. सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावे अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल. आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे, आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल. त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे. आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील, हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आता मी येतोय राज ठाकरेंच्या सभेवर, कारण हे आरोप शिवसैनिकांना खोडून काढणे फार गरजेचं आहे. राज ठाकरेंच्या सभेमधला पहिल्या मुद्द्यात ते म्हणतायत
तुम्हीच मला सांगा, म्हणजे जनतेला संबोधित करत असताना ते म्हणतात तुम्हीच मला सांगा 2019 ला तुम्ही कुणाला मत दिलं होतं आणि आता तुमचं मत कुणाकडे आहे. त्यांचं असं सांगणं होतं की तुमचं मत आमदार कुणीकडे गेला, पक्ष कुणीकडे गेला वगैरे वगैरे ते सांगायचा प्रयत्न करत होते. चला 2019 खूप लांब झालं, 5 वर्ष जुनं ते वातावरण आहे. मी तुम्हाला 5 महिने मागे नेतो, 5 वर्ष नाही 5 महिने मागे नेतो. राज साहेबांना हा साधा प्रश्न विचारला पाहिजे जनतेने, तुमचं ऐकून आम्ही समजा ठाण्यातल्या जनतेने असेल किंवा कल्याणच्या जनतेने असेल, तुमचं ऐकून, कारण तुमच्या सभा झाल्या, तुमच्या सभा 2 माणसांसाठी झाल्या, एक नरेश मस्के आणि एक एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, या 2 माणसांना तुमचं ऐकून आम्ही मतदान केलं. मग आता तुमची भूमिका ही पलटली. तुम्ही काय सांगताय की आता एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेच्या तुम्ही विरोधात बोलू लागले, बरोबर. मग आता सांगा आमचं मत कुणीकडे गेलं? तुमचं ऐकलं आम्ही. काय म्हणतायत बघा ना, राज ठाकरे हे म्हणतायत की तुमचं मत कुठे गेलेलं आहे, माझं मत सध्या कुठे फिरतंय हे विचारा तुमच्या नेत्याला, विचारा तुमच्या आमदाराला. जरा काय म्हणतात हा व्हिडिओ पहा. 2019 ला ज्यांनी मतदान केलं, मग ती युती असेल नाही तर आघाडी असेल, पहिल्यांदा युतीत कोण होतं, पहिल्यांदा आघाडीत कोण होतं, आता युतीत कोण आहे, आघाडीत कोण आहे, कशाला काही थांगपत्ता राहिलेला नाहीये. तुमचं मत जे तुम्ही या लोकांना दिलं, कोणी युतीला दिलं असेल, कोणी आघाडीला दिलं असेल, सांगून दाखवा आता तुमचं मत आहे कुठे नेमकं. सन्माननीय राज साहेब ज्यावेळेस असे प्रश्न जनतेला विचारतात त्यावेळेस त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या आव्हानामुळे कल्याणमधल्या किंवा ठाण्यातल्या काही मनसैनिकांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी समजा ह्या दोघांना मतदान दिलं असेल आणि आता माझी भूमिका विरोधातली आहे, तर माझं मत नेमकं फुकट गेलं की बरोबर आहे, याच्यावर देखील बोलावं. तुम्हाला आणखी एक मी मुद्दा सांगतो, याच्यामध्ये राजसाहेबांनी एक प्रयत्न केलेला आहे. काय म्हणतायत, जसं म्हणजे शिवसेना ही काँग्रेस बरोबर गेली तसं बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब लावलं, उर्दू मधले बॅनर आले, हिंदू हृदय सम्राट काढून टाकलं. एक शिवसेनेचा असा बॅनर दाखवावा, एक शिवसेनेचा बॅनर दाखवावा ज्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या नावापुढे वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख. आजही शिवसेनेच्या, बरं मी या सगळ्याचं उत्तर का देतोय मला माहित नाही, पण अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट केले जातात आणि याला म्हणतात फेक नॅरेटिव्ह, देवेंद्र फडणवीसांच्या भाषेतले. तुम्ही मला सांगा, कुठल्याही शिवसेनेच्या रॅलीमध्ये असेल, सभेमध्ये असेल, कुठल्याही कार्यक्रमामध्ये असेल, वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा या अशाच घोषणा लागतात. पण राज ठाकरेंना कदाचित त्या घोषणा ऐकू जात नसाव्यात. ते काय म्हणतात, जनाब बाळासाहेब. बरं याच्यावर सुद्धा मला अगदी अलीकडचाच एक व्हिडिओ आठवला. रुबिका लियाकत, एबीपी माझाची रुबिका लियाकत हिने संदीप देशपांडेची चांगलीच तासली होती. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये संदीप देशपांडेचा चांगला मात्र इथे तिळपापड झालेला आहे. रुबिका लियाकत काय दाखवते त्यांना त्या संदीप देशपांडे, संदीप देशपांडे एवढे का रागावले, जरा हा व्हिडिओ पहा. आपको, आप मुझे देख पा रहे हैं? नहीं, मैं आपको देख नहीं पा रहा हूँ, आप मुझे बताइए. अच्छा, मैं एक्सप्लेन कर देती हूँ. फोटो है आप ही के लीडर राज ठाकरे का, और पहनावे से ऐसा लग रहा है कि जैसे मुस्लिम लोग कपड़े पहनते हैं बिल्कुल वैसे ही पहना हुआ, पठानी सूट टाइप है और बढ़िया सा स्कार्फ डाला हुआ है, सर पर टोपी है, तिलक भी है, नो डाउट अबाउट इट. ये कब का फोटो है? तो क्या मुझे लगता है उनका जो भाषण मराठी में हुआ आप हिंदी में समझ में नहीं पाया आप, इसलिए मैं आपको समझा देता हूँ एक बार. नहीं, मैं वो समझाइएगा, पहले ये तो बताइए, ये भाई साहब कब इस वेशभूषा में नजर आए? कोई ड्रेस पहनने पर पाबंदी है क्या? उन्होंने क्या ड्रेस पहनना चाहिए आप डिसाइड करेंगी. ये फोटो दिखा के पूछने का मतलब क्या है कब पहना? इतना भड़क क्या क्यों आप रहे हैं decide आप? करेंगे उन्होंने क्या कपड़े अरे पहनने अरे चाहिए? अरे बहुत गुस्सा आ रहा है देश पांडे जी, क्यों, किस बात पे नहीं, गुस्सा आ रहा नहीं, है? मैं आपको सवाल पूछ रहा हूँ. अरे कि गुस्सा वो क्यों क्या आ रहा है? करते ये तो अच्छी फोटो आप है, क्या- बड़े खूबसूरत लग रहे हैं राज ठाकरे, इतनी बढ़िया तो फोटो आपको- है. तो ये आपको गुस्सा आपत्ति काहे क्या कर रहे हैं है? आप? आपको इतनी आपत्ति शानदार क्या फोटो है, आपको गुस्सा आ रहा है, अरे तो गलत बात है. आपको आपत्ति क्या है? इतने बढ़िया लग रहे हैं राज उन्होंने क्या- ठाकरे, जालीदार टोपी पहनी हुई है, स्कार्फ पहना हुआ है, पठानी सूट डाला हुआ है, अच्छे लग रहे हैं राज ठाकरे. मैंने कब कहा कि बुरे लग रहे हैं? आता मी येतो तिसऱ्या मुद्द्यावर, ज्यामध्ये राज ठाकरे म्हणाले
पूर्वीच्या काळी ज्या वेळेस अशा प्रकारचं पक्षांतर व्हायचं त्यावेळेस ते आमदार मान खाली घालून आपल्या मतदारसंघामध्ये जायचे, कारण गद्दारी करणं हे सोपं नसायचं, मतदारसंघामध्ये जाऊन जनतेला सामोरं जाणं हे सोपं नसायचं. पण आता खुल्यामध्ये जातात, आता खुल्यामध्ये जसं काहीतरी शौर्याचं काम केलं अशा प्रकारे जातात. अशा प्रकारे गद्दारी केलेले लोक मी पाहिलेत. 91-92 सालापासून पाहिलेत. मान खाली घालून जायचे, लाज वाटायची जरा की केलंय तर केलंय, आता गद्दारी केली आहे, पण लोकांना समोर जायला भीती वाटायची जरा. आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला. आमच्या मतांचा अपमान करून देखील आम्हाला जर काही समजा वाटत नसेल ना, देवच वाचो या महाराष्ट्राला. याची राजमान्यता राजसाहेब कोणी दिली? आता राजमान्यता या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या शिवसैनिकांनो. मला काय सांगायचंय, याची राजमान्यता याचा अर्थ असा, ज्यावेळेस हे गद्दारी करून आलेले आमदार तुमच्या घरामध्ये, शिवतीर्थामध्ये, तुमच्या घरामध्ये नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आशिष शेलार, ही लाड, मला वाटतं अनेक भातखळकर सारखी अनेक मंडळी तुमच्या घरामध्ये येऊन बैठका करत होती. त्यामध्ये कित्येकदा एकनाथ शिंदे पाहिले गेले. अगदी पाहिलेच नाही, तुम्ही म्हणता ना माना खाली घालायचे वगैरे, अगदी तुमच्या गॅलऱ्यांमध्ये येऊन लोकांना असे असे हात दाखवले गेले तुमच्या गॅलरीमध्ये येऊन. याला राजमान्यता राजसाहेब ही तुम्ही दिलीत. कोणी दिली याला राजमान्यता? राज ठाकरेंनी दिली. तुम्हाला पाहायचं हा देखील एक व्हिडिओ, जरा पहा हा व्हिडिओ. ती शिवाजी पार्कमध्ये या सगळ्या दरम्यान महायुतीच्या एकूण सगळ्या राजकीय कार्यक्रमाच्या दरम्यान आजच्या सभेला महत्त्व यासाठी आहे. याचं कारण गुढीपाडव्याच्या दिवशी महायुतीला, भाजपला बिनशर्त किंवा नरेंद्र मोदींना थेट जर सांगायचं तर बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिलेला होता. आपले काही मतभेद जरूर असतील, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिनशर्त पाठिंबा देते असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुण्यामध्ये त्यांची एक सभा झाली, सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी एक सभा झालेली होती. आज थेट मोदींच्या डायसवरती राज ठाकरे असणार आहेत. यापूर्वी ते येतील की नाही याबाबत काही सांगण्यात येत नव्हतं, मात्र आता सभा निश्चित झाल्यानंतर आज ते आणि एक महत्त्वाची बाब अशी घडेल की पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा राज ठाकरे यांना लाईव्ह ऐकतील, समोरासमोर ऐकतील. यापूर्वी राज ठाकरेंच्याही राजकारणामध्ये असा क्षण आलेला नव्हता जेव्हा थेट मोदींच्या समोर त्यांना भाषणाची संधी मिळालेली होती किंवा मोदींनी थेट राज ठाकरेंना ऐकलेलं होतं. आता ते समोरासमोर पाहतील. राज ठाकरेंच्या घरासमोरच शिवाजी पार्कवरती ही सभा होते. एका अर्थानं महायुतीसाठी हा महत्त्वाचा विषय यासाठी आहे की जो 2% मताचा फरक राज ठाकरेंच्या येण्यानं मुंबईमध्ये पडेल असं एक पॉलिटिकल असेसमेंट केलं जात होतं किंवा वोटिंग असेसमेंट केलं जात होतं. मतदानाच्या टक्केवारीमध्ये जो फरक पडेल आणि सीट्स ज्या आहेत त्या कशा पद्धतीने विजयी करता येतील, तर महायुतीच्या असेसमेंटमध्ये 2 ते 5% मतं मुंबईत मनसे सोबत आल्यानं वाढू शकते. असेच सोबत राहा ही दृश्य आपण पाहतोय सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः राज ठाकरे त्यांच्या बाल्कनीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीची ही अतिशय मोठी सभा. त्या बरं, आणखी एक गोष्ट, ज्यावेळेस धर्मवीर पार्ट 2 निघाला त्यामध्ये राज ठाकरेंसारखा उमदा वारसदार डावलला गेला, त्यावेळेस तुम्ही का बरं हे सारं थांबवलं नाहीत वगैरे वगैरे असं बोट करून दिघे साहेबांकडे एकनाथ शिंदेचा तो एक डायलॉग दाखवलेला आहे. त्या कलाकाराचा एक डायलॉग आहे. असं बोट करून दिघे साहेबांकडे बोट करण्याची कोणाची हिंमत नव्हती, पण ते बोट करून तो डायलॉग दाखवला. राज साहेबांसारखा, राज ठाकरेंसारखा एखादा उमदा वारसदार डावलला गेला त्यावेळेस का आवाज? म्हणजे हे तुमच्या सर्वांच्या परवानगी शिवाय हे डायलॉग आले का त्याच्यामध्ये? चित्रपटामध्ये तुमचे डायलॉग घातले गेलेले आहेत. आज तुमच्या त्याच सभेमध्ये, म्हणजे कालच्याच सभेमध्ये शरद पोंक्षे हा एकनाथ शिंदेंना न विचारता आला असेल का तिथे? शरद पोंक्षे मला वाटतं शिंदे गटाचे उपनेते देखील आहेत. या सगळ्या गोष्टी मला एक कळत नाही, म्हणजे नक्की आपण कुणाला बनवत आहात? आम्ही बनवून घेतोय की आम्हाला काही कळतच नाही? आमच्या डोळ्यासमोर अशा प्रकारचं चित्र उभं राहिलंय की नेमकं विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ हाती? नेमकं काय चाललंय समोर? आमच्या डोक्यात केमिकल लोचा झालेला आहे. आम्हाला काहीच कळत नाही. आम्ही सुज्ञ मतदार, आम्हाला काहीच कळत नाही. आमच्या डोक्यात केमिकल लोचा झालेला आहे. नेमकं चाललंय काय? तुम्हाला आणखी एक प्रसंग सांगतो. त्यांनी आणखी एक सांगितलं, एक डान्सचा त्यांनी उल्लेख केला, एका नृत्याचा, भोजपुरी गाण्यावरच्या नृत्याचा उल्लेख झाला. त्यांना कदाचित हे सारं आत्ता दिसत असेल,
तुम्हाला दहीहंडीच्या वेळेसचा याच एकनाथ शिंदेच्या स्टेजवरचा एका अश्लील गाण्यावरचा मी तो व्हिडिओ अनेकदा पोस्ट आणि बऱ्याच ठिकाणी त्याची पोस्ट आले होते, बऱ्याच माध्यमांवर सोशल माध्यमांवर फिरला होता. त्यावेळेस मात्र एकानेही आवाज उचलला नाही. कारण त्यावेळेस निवडणुकांचं वातावरण होतं. त्यावेळेस आपली भूमिका वेगळी होती. त्या भूमिकेमध्ये त्यावेळेस ते विरोध करणं हे जमत नसेल कदाचित. आजच्या भूमिकांमध्ये आपला विरोध बसतोय. त्यामुळे कुर्ल्याच्या त्या कुडाळकराचा तो प्रचार सभेमधला तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. तुम्ही पाहिला नसेल तर हा एकदा व्हिडिओ पहा. राज ठाकरेंनी उल्लेख केलेला हाच तो व्हिडिओ. खरं तर अनेक जण म्हणतात त्या भागामध्ये उत्तर भारतीयांचं प्राबल्य जास्त आहे, त्यामुळे कदाचित अशा प्रकारचे डान्स ठेवले असेल. मी एक गोष्ट मात्र इथे आवर्जून सांगतो आणि जबाबदारीने सांगतो. उत्तर भारतीय मतदार किंवा उत्तर भारतीय समाज हा देखील संस्कृती जपतो. हे अशा प्रकारचे डान्स दाखवून तुम्हाला वाटत असेल ही उत्तर भारताची संस्कृती आहे, ही उत्तर प्रदेशाची किंवा बिहारची किंवा झारखंडची ही संस्कृती आहे. जर मला कोणी उत्तर प्रदेश, बिहार किंवा झारखंड या राज्यातनं कोणी पाहत असेल, ज्यांना माझी मराठी समजत असेल, त्यांनी खरंच कमेंटमध्ये व्यक्त व्हावं, ही आपल्या राज्याची संस्कृती आहे का? तर नाही, यांनी तिकडच्या संस्कृतीला देखील बदनाम केलेलं आहे. अशा प्रकारची किळसवाणी नृत्य दाखवून त्यांनी भोजपुरी भाषेला देखील एक बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी कोणी कालचा हा प्रकार केला, शिवसेना युबीटी कम्युनिकेशन या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यानंतर तो सगळ्यांना पोहोचला. खरं तर भोजपुरी भाषा ही इतकी कमजोर भाषा नाही. या अशा हिडीस नृत्यांमुळे किंवा अशा घाणेरड्या बिभत्स या अशा व्हिडिओजमुळे, डान्समुळे ती बदनाम होईल. पण तरी देखील आपण देखील याची काळजी घेतली पाहिजे. असो, मी पुढच्या मुद्द्यावर येतो, ज्या मुद्द्यामध्ये राज ठाकरेंनी म्हणजे शिंदेंवर टीका करत असताना म्हटले की हे म्हणत होते मी मांडी लावून बसू शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षावर आरोप केले होते एकनाथ शिंदेंनी आणि अजित पवार कशा प्रकारे यांच्यावर अन्याय करतात हे सांगितलं आणि आता सारे एकत्र आहेत. हे सांगत असताना राजसाहेबांनी मतदारांची 2 ते 3 वेळा लाच काढली. आपल्याला लाज वाटली पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये सांगितलं. खरं तर मला तोच प्रश्न पुन्हा करायचा आहे. या सगळ्याला राजमान्यता आपण दिलीत, राजमान्यता. त्यांना घरी बोलावणं, कित्येकदा या सगळ्या नेत्यांच्या बैठका राज ठाकरेंच्या घरी चालायच्या, कित्येक वेळा आपण पाहिलं असा. मग त्यावेळेस आपण आपल्या भूमिकांच्या प्रमाणे आपल्याला त्यावेळेसच्या आपल्या भूमिका योग्य वाटल्या, पण मतदारांनी मत दिलं म्हणून मतदारांची लाच काढणं हे कितपत योग्य आहे? जरा पहा ना ते मतदारांना काय म्हणाले, मतदारांची लाच काढताना काय म्हणाले. आमदारांचा जो म्होरक्या असतो, जो त्याला घेऊन चाललाय, तो माणूस म्हणतो की गेली 2.5 वर्ष मला कसं नुसच होत होतं. कसं नुसं का होत होतं? कारण अजित पवारच्या मांडीला मांडी लावून मी काही बसायला तयार नव्हतो. मला भयंकर त्रास होत होता, म्हणून मी 40 आमदार घेऊन मी बाहेर पडलो आणि आता मी भारतीय जनता पक्षाबरोबर मी सत्तेमध्ये आहे. वर्षभरात लक्षात आलं की ज्याच्या मांडीला मांडीला बसायची लाज वाटत होती, तो मांडीवरती येऊन बसले अजित पवार. आता घुसमट बिस्मट काही नाही. याच्यासाठी मतदानाला उतरता, याच्यासाठी म्हणून उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहता. यांनी वाटेल ते छेरं करायची, वाटेल त्या गोष्टी करायच्या. मी आत्ताच कल्याणला मी तुझी गोष्ट त्या मतदारांना सांगितली, तीच गोष्ट मला तुम्हाला पण सांगायची आहे. हे का होतं, हे कशासाठी होतं, याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. कोण तुम्ही? मतदार. गुलामात गुलाम. लाज वाटली पाहिजे तुम्हाला मतदार म्हणून घ्यायची. आणि आता अगदी शेवटचा मुद्दा, आपल्या राजू पाटलांचं कौतुक करत असताना ते म्हणाले की माझा राजू पाटील एकमेव आमदार होता, चिन्ह ते इंजिन कू करत घेऊन जाऊ शकला असता वगैरे वगैरे त्यांनी विनोदात्मक बोलले. तर राजू पाटलांची काय गरज आहे? अख्खा नेताच मिळालेला आहे त्यांच्याकडे. म्हणजे
मनसे अध्यक्ष जर त्यांच्या बाजूने बोलत असतील तर राजू पाटलाची एकट्याची घेऊन काय तो त्यांना उपयोग तो काय वेगळा असा. कारण मनसे अध्यक्षांनी जवळपास गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्या प्रकारे यांना मदत केलेली आहे, मला वाटतं ज्या वेळेस ती नोटीस आली, कोहिनूरची नोटीस, त्यानंतर ज्या प्रकारचं वातावरण फिरलं, कारण लावरे तो व्हिडिओ पासून आपण सर्व तो सारा प्रकार आपण पाहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्यावर मी जास्त काही बोलत नाही. त्यांना आता कदाचित या निवडणुकीमध्ये त्यांचा हा अशा प्रकारचा स्टँड असू शकतो. कदाचित त्या महानगरपालिकेच्या निवडणुका समजा लागल्या, मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर काही महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, त्यावेळेस मनसेचा स्टँड काय असेल, त्यांची भूमिका काय असेल, हे आपण आज सांगू शकत नाही. त्यामुळे मी मगाशी म्हणालो, उठा उठा दिवाळी आली, ती मोती स्नानाच्या ऐवजी भूमिका बदलायची वेळ आली. हे काही विनोदात्मक नाही, उपहासात्मक नाही, पण ज्या प्रकारच्या भूमिका मला समोर दिसत आहेत त्या प्रकाराला लक्षात घेता माझं हे कन्क्लुजन आहे. असो, शिवसैनिकांनो, यांचं काय चाललंय यांच्या पद्धतीने चालू द्या, त्या कमळीचं शिंदे टोळीचं काय चाललंय त्यांच्या पद्धतीने चालू द्या. आपलं लक्ष एकच, शिवसेना वाढली पाहिजे, शिवसेना फोफावली पाहिजे. या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले पाहिजेत. हे एकमेव लक्ष ठेवून आपण पुढे चालूयात. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.